गीता जरा टेन्शनमध्ये येऊन तिच्या लहान जाऊबाईंना म्हणाली, अगं सीता, काय ग? मी कालच फोन करून बाबांना घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. पूर्ण दिवस निघून गेला, पण ते अजूनही बाबांना घ्यायला आलेच नाही. असे कुठे होते का? मागच्या महिन्यात बाबा माझ्याकडे यायचे होते, तेव्हा मी सागरला सकाळी 8 वाजताच घ्यायला पाठवले होते. अहो ताई, तुम्ही का रागवताय? ते त्यांच्या बाबांना घ्यायला येणारच होते, पण अचानक त्यांना मुलांच्या शाळेतून फोन आला की आज त्यांची पालक मीटिंग आहे, म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. आज नाही तर उद्या घेऊन जातील बाबांना. तुम्ही एवढे टेन्शन का घेत आहे? मग आत्ता तुझ्या शाळेची मीटिंग संपली असेलच तर भाऊजींना सांग की येऊन बाबांना पटकन इथून घेऊन जा. आणि आपण काही वेगळ्या शहरात राहत नाही, आपल्या दोघींचे शहर एकच आहे, त्यामुळे पुण्यातल्या पुण्यात प्रवास करणे असा कितीसा वेळ लागतो. मी बाबांना एक दिवसही जास्त माझ्याकडे ठेवू शकत नाही. जर मी त्यांना आणखी एक दिवस माझ्याकडे ठेवले तर समजून घ्या की जेव्हा बाबांची 4 महिन्यानंतर माझ्याकडे येण्याची वेळ येईल तेव्हा मी त्यांना 1 दिवसानंतरच माझ्याकडे बोलवेल आणि तुमच्याकडे 1 दिवस जास्त राहायला सांगेल. ठीक आहे ताई, मी यांच्याशी बोलते आणि त्यांना सांगते की जर वेळ असेल तर लगेचच ताबडतोब बाबांना घ्यायला जा. तुला काय म्हणायचं आहे? त्यांच्याशी बोलते म्हणजे ते काही मला माहीत नाही. भाऊजींना सांग की आत्ताच्या आत्ता बाबांना न्यायला या. आम्ही 4ही भावांनी एकत्र बसून ठरवलं होतं की बाबांना महिनाभर सोबत ठेवायचं, तर मग मी 1 दिवस जास्तीचा का ठेवायचं? एवढे बोलून गीता फोन कट करते आणि कॉन्फरन्समध्ये तिच्या 2 मोठ्या जाऊबाईंना फोन करते आणि म्हणते, ताई, आज 1 महिना पूर्ण झाला आणि असाही हा महिना 31 दिवसांचा होता. मी बाबांना 1 दिवस माझ्याकडे आधीच जास्त ठेवलं होतं. आज 1 तारखेला माझ्या लहान जाऊबाईंना पहाटेच घ्यायला यायचे होते, पण ते अजून पण बाबांना घ्यायला आलेच नाही. संध्याकाळचे 8 वाजले. असं कुठे चालतं का? ह्या महिन्यात दोघींचा नंबर असल्याने दोन्ही जाऊबाई फोनवर गप्प बसून ऐकत होत्या. अरे गीता, तूच काय ते बघ, मला घरात खूप कामं आहे. तर दुसरी जाऊ म्हणते, गीता, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहे, त्यामुळे मला जेवण बनवायचं आहे, त्यामुळे मी आता फोन ठेवते. असं म्हणत दोन्ही जाऊबाईंनी फोन ठेवला. दरवाजाच्या बाहेर अंगणात बसलेले रामेश्वरराव आपल्या सुनेचे बोलणे ऐकून उदास होतात. आज आपल्या 4ही मुलं आणि सुनांनी प्रत्येकी 1 महिना कसा वाटून घेतला आहे. 1 दिवसही जर मी सुनेकडे जास्तीचा काढला तर तिला मी ओझं वाटू लागत आहे. तेवढ्यात गीता तिच्या खोलीमधून बाहेर पळत येते आणि रामेश्वररावांना त्यांच्या दाराजवळ पाहून ती ओरडते आणि बोलते, तुम्ही माझ्या दाराबाहेर का बसला आहात? तुम्ही इथे बसून गुपचूप माझे बोलणे ऐकत होता का? असं करताना तुम्हाला अजिबात सुद्धा लाज वाटत नाही का? नाही सुनबाई, मी तुझे बोलणे ऐकण्यासाठी इथे बसलोच नव्हतो. माझं तुझ्याकडे काहीतरी काम होतं, म्हणूनच मी तुझी बोलण्याची वाट पाहत होतो, म्हणूनच इथे बसलो होतो. तुमचं माझ्याकडे काय काम आलं होतं? तुम्ही तुमच्या स्टोरूम मध्ये माझ्या येण्याची वाट बघू शकला असताना. जेव्हा माझं फोनवर बोलणं झालं असतं तेव्हा मला सांगितलं असतं काय काम होतं. आता बोला, काय काम आहे माझ्याकडे? सुनबाई, तुम्हाला दुपारी जेवायला दिलं नव्हतं. माझ्या वाट्याचं जेवण बनवलं होतं, पण अजूनपर्यंत मोठा मुलगा मला घ्यायला आला नाही. तो आज येईल की नाही माहीत नाही. मला काहीतरी खायला दे. मी सकाळी फक्त नाश्ता केला होता. मला आता खूप भूक लागली आहे. पूर्ण दिवस उपाशी आहे म्हणून काय झाले? जर तुम्ही 1 वेळचं अन्न खाल्ले नाही तर तुम्हाला काही होणार नाही आणि तुमच्या शरीराकडे बघून असे वाटतही नाही की तुम्ही जेवलेच नाही. चांगले मजबूत तर दिसत आहे. हे घ्या, तुमच्या नातवाच्या टिफिन मधून अर्धा पराठा परत आला होता. आता हे लोणच्या सोबत खाऊन घ्या. आता मी तुमच्यासाठी काही वेगळं जेवण बनवणार नाही, कारण आत्ताच सीतासोबत बोलणं झालं आहे.
तासभरातच तुमचा लहान मुलगा तुम्हाला घेण्यासाठी येईलच. आता त्यांच्याच घरी जाऊन जे खायचं आहे ते खा. रामेश्वरराव डब्यामधून अर्धा पराठा लोणच्यासोबत खाऊ लागतात. इथे गीता स्वतःसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवते, पण रामेश्वररावांसाठी ते जेवण बनवतच नाही. त्यांचा धाकटा मुलगा आला तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. गीताने त्यांचे सामान आधीच एका बॅगेमध्ये भरले होते. धाकटा मुलगा येताच रामेश्वररावांना पाठवून गीताने सुटकेचा निश्वास घेतला. बरं झालं, म्हातारा एकदाचा निघून गेला. आता 3 महिने पाय मोकळे करून आरामात राहील. रामेश्वरराव मनामध्ये आशेचा किरण घेऊन त्यांची दुसरी सून सीताकडे राहण्यासाठी गेले. संध्याकाळी सीता आपल्या मुलांना जेवण भरवत होती. रामेश्वरराव जेव्हा त्यांच्या धाकट्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पोहोचले तेव्हा फॉर्मॅलिटी म्हणून सुनेने 1 कप चहा तयार केला आणि त्यांना दिला. थोड्या वेळानंतर थोड्या गप्पा मारल्या. नंतर तिच्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन सुनबाई बेडरूम मध्ये निघून गेली आणि तिने सांगितलं, उद्या सोनूला शाळेमध्ये जायचं आहे, त्यामुळे आता झोपवलं नाही तर तो सकाळी लवकर उठणार नाही. अरे बेटा, इतक्या दिवसांनी मी माझ्या नातवाकडे आलो आहे. त्याला थोडा वेळ माझ्यासोबत खेळू दे, मग झोपव त्याला. बाबा, आता महिनाभर तुम्ही माझ्याच सोबत राहणार आहात ना, मग भेटून घ्या तुमच्या नातवाला. काय भेटायचं आहे ते. महिनाभर तरी तुम्ही कुठेही जाणार नाहीत. रामेश्वरराव यांना खूपच भूक लागली होती, कारण त्यांच्या मोठ्या सुनेने त्यांना काहीच जेवण दिले नव्हते. त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला काहीतरी खायला दे, मग जा, मला खूप भूक लागली आहे. का बाबा, तुम्ही गीताताईंच्या घरी जेवून आले नाहीत का? मी तर विचार करत होते की तुम्ही तिथूनच जेवून आले असणार, म्हणूनच मी तुमचं जेवण काहीच बनवलेलं नाही. जर तुम्ही इथे जेवायला येणार होता तर एक फोन करून आधीच कळवायचं असतं ना. आमचं जेवण बनवून आणि खाऊन पण झालं आहे. आता आमची झोपण्याची वेळ झाली आहे. सुनेचे ते बोलणे ऐकून रामेश्वरराव निशब्द झाले आणि त्यांना 2 वेळचे जेवणही आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरी 4-4 वेळा मागून खायला लागत असायचं आणि तरी त्यांना जेवायला मिळत नव्हतं. रामेश्वररावांचं आपल्या मुलासोबत राहण्याचा अनुभव खूपच कटू होता. सुनेने त्यांच्या मुलाला खोलीत नेऊन झोपवले. मुलगाही त्यांच्या टीव्हीवर बातम्या पाहू लागला. रामेश्वरराव स्वतः स्वयंपाकघरामध्ये गेले काही जेवण आहे का बघायला, पण सगळी भांडी धुतलेली दिसत होती. खायला काही शिल्लक नव्हतं. फ्रीज उघडून पाहिला तर त्यात थोडासा रवा होता. रामेश्वररावांनी तो रवा खाल्ला आणि हॉलमध्ये बसलेल्या आपल्या मुलाला विचारले, बाळा, मी कोणत्या खोलीमध्ये झोपू? मुलगा बाबांचे सामान वरच्या खोलीत घेऊन जातो. तिथे 10 बाय 10ची खोली बनवली होती. त्यात आधीच इतके सामान होते की पाय ठेवायला दुसरी जागाही नव्हती. बाबा, तुम्हाला याच खोलीमध्ये झोपायला लागेल. आजपासून ही खोली तुमची आहे. हो, ह्या खोलीची अवस्था पाहून रामेश्वरराव म्हणाले, या खोलीत मी कुठे झोपणार? त्यात पाय ठेवायलाही जागा नाही. बाबा, हे सामान एकावर एक रचून ठेवलं की जागा होईलच. तुम्हाला अशी किती जागा लागणार आहे? आता तुम्हालाही इतकंच करता येणार नाही का? हे सुद्धा मीच करू का? एक मोठी बॅग एका बॉक्सवर ठेवत मुलगा म्हणाला, ही घ्या, आता तर झाली आहे ना जागा. आता बाकीचे सामान तुम्ही ठेवून घ्या आणि इथेच चटई ठेवलेली आहे ती टाकून घ्या आणि तिच्यावरतीच झोपा. पण बाळा, खोलीत खिडकी नाही, पंखा नाही, खूप जास्त गरम होत आहे. मी या खोलीत कसे झोपणार? खाली एक खोली रिकामी आहे आणि त्यात पंखाही लावलेला आहे. मी त्या खाली असलेल्या खोलीमध्ये जाऊन झोपू का? रामेश्वररावांनी आपल्या मुलाला विचारले, परंतु रामेश्वररावांची सून ही सीता खाली उभी राहून तिच्या सासऱ्यांचे ते बोलणे ऐकतच होती. नाही नाही बाबा, मी ती खोली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी, पाहुण्यांसाठी रिकामी करून ठेवली आहे. जर ती खोली तुम्हाला दिली आणि नंतर कोणी पाहुणे आले घरी तर त्यांना कुठे थांबवणार? आणि तुम्हाला तर 1-2 दिवसच थांबायचं नाही, पूर्ण 1 महिना इथे थांबायचं आहे. त्यामुळे तुमची राहण्याची व्यवस्था तुम्ही वरच्या खोलीतच करून घ्या. आणि राहिली गोष्ट पंख्याची,
तर एक टेबल फॅन पडलेला आहे, तो दुरुस्त करून घ्या, तुमच्या खोलीत लावून देऊ. मुलगा आणि सून आरामात त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. पण रामेश्वरराव रात्रभर तिथे झोपू शकले नाही. त्यांनी त्यांची चटई उचलली आणि छतावर टाकून तिथे झोपले. छतावर थोडीफार हवा येत होती, पण डास चावत असल्याने त्यांची हालत खूपच खराब झाली होती. सकाळी 6ला ते खाली आले. थोडा वेळ शांत बसले. नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. मुलगा आणि सून डोळे चोळत चोळत खोलीच्या बाहेर आले आणि रागाने म्हणू लागले, बाबा, तुम्ही सकाळी सकाळी आमची झोप का खराब करत आहेत? आधी पायऱ्यांजवळचा आवाज इतका जोरजोरात वाजवला तेव्हा आमचा डोळा उघडला होता. जेमतेम पुन्हा डोळा लागलाच होता. तेवढ्यात पुन्हा आवाज देऊन उठवलं. आज उठवले ठीक आहे, पण उद्यापासून 7च्या आधी खाली उतरायचे नाही, कारण आम्ही लोक 7 वाजता उठतो. गावात मी नेहमी 5 वाजता उठायची, त्यामुळे तीच सवय अजूनही आहे. गावात जागत असेल, पण हे माझे घर आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या मर्जीनेच ह्या घरामध्ये राहावे लागेल. आणि तुम्ही एकच दिवस झाले आहात इथे आले आहेत. महिनाभर राहायचे असेल तर स्वतःला बदलावं लागेलच. सारखं सारखं 1 महिना हा शब्द आपल्या मुलांकडून आणि सुनेकडून वारंवार ऐकून रामेश्वरराव यांना खूप दुःख होत होते. त्यांना असं वाटत होतं की ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरावर ओझे म्हणून आले आहेत, ज्यांना ती एक एक दिवस सुद्धा मोजून सहन करत होते. त्यांना असंच वाटत नव्हतं की हे त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे घर आहे. रामेश्वरराव शांतपणे आपल्या मुलाची त्यांच्यासोबतचे वागणे पाहत होते. सगळ्यात धाकट्या सुनेचं वागणं त्यांनी आधीच पाहिलं आहे आणि आता दुसऱ्या सुनेकडेही तीच परिस्थिती आहे. एका दिवशी रामेश्वरराव आपल्या सुनेला म्हणाले, सुनबाई, मी बरेच दिवस झालो पालक पनीरची भाजी खालीच नाही. खूप खावीशी वाटत आहे ग. तू म्हणत असशील तर स्वयंपाकघरात जाऊन मी बनवू का? नाही बाबा, माझ्या घरी कोणीही पालकची भाजी खात नाही. आणि दुसरा प्रश्न, मला माझ्या किचनमध्ये कोणीही काम केलेलं आवडत नाही आणि माझ्या वस्तूंना हात लावलेला तर त्याहून अधिक आवडत नाही. त्यापेक्षा आज मी मसाले भात आणि गाजराचा हलवा बनवत आहे, तो तुम्ही पोटभर खाऊन घ्या. त्यांची सून अजिबात त्यांचं काहीच ऐकत नाही आणि तिच्या मर्जीप्रमाणे जेवण बनवते. जेव्हा सगळेजण एकत्र जेवायला बसतात तेव्हा ते पाहतात की त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी काहीच बनवले नाही. जर त्यांनी छोले खाल्ले तर प्रॉब्लेम होतील, म्हणून त्यांनी साधा मसाले भात खाल्ला आणि थोडासा गाजराचा हलवा खाऊन हात धुतला. त्यानंतर रामेश्वरराव म्हणाले, सुनबाई, मला थोडंसं दूध पिण्यासाठी दे. तेव्हा सीता म्हणाली, दूध तर माझ्या मुलांसाठी पिण्यासाठी मी मागवत असते आणि एवढ्या महागाची गोष्ट मी तुमच्यासाठी दररोज तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे आज मागितलं ते बरं झालं, परंतु इथून पुढे कधीच दूध मागायचं नाही. 2 दिवस पूर्ण पोटभर जेवण मिळाल्यामुळे रामेश्वरराव जरा अस्वस्थ झाले होते आणि अशक्त देखील झाले. त्यामुळे त्यांना चक्कर येत होती. रामेश्वररावांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की बाळा, मला जरा चक्कर येत आहे, त्यासाठी मला औषध घेऊन ये. त्यावर सुनबाई अतिशय चिडून म्हणते की जर तुम्ही आधीच पोटभर जाऊबाईंकडून जेवण करून आले असते तर इथे तुम्हाला औषधांची आणि डॉक्टरांची गरज पडलीच नसते. इथं काय तुम्ही आमचा खर्च वाढवायला आले आहात का? आता इथे आम्ही तुम्हाला आमच्याकडे ठेवून पण आणि तुमच्यावर उपचारही करू. सुनेचे ते बोलणे ऐकून रामेश्वरराव यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी त्यांना एका औषधाच्या बाटलीसाठी किती आणि काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या. खूप मुश्किलीने रामेश्वररावांनी त्यांच्या 3ऱ्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी 1 महिना घालवत पुढचा महिना पुण्यात फक्त 2च महिने आधीच 2ऱ्या नंबरच्या मुलाला फोन आला की ह्या महिन्यात बाबांना माझ्याकडे पाठवू नका, कारण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरच्या देशामध्ये फिरायला जात आहोत. मी मोठ्या दादाशी बोललेलोच आहे. दादा आणि वहिनी घरीच आहेत, म्हणून ह्या महिन्यात बाबांना त्यांच्या घरी सोडा. पुढच्या महिन्यात आम्ही फिरून आल्यानंतर ना बाबांना आमच्या घरी बोलावून घेऊ.
जेव्हा मोठ्या मुलाला हे कळालं तेव्हा तो म्हणाला, अरे काय ही गोष्ट झाली, बाबा ह्या महिन्यात तुझ्याकडे येणार होते, मग मी त्यांना माझ्याकडे कसं बोलवणार? आणि माझ्या मुलांच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. सारिका आणि मुलं त्यांच्या मामाच्या घरी जाणार आहे. मी एकटंच बाबांना माझ्याकडे बोलवू शकत नाही. ज्यांची वेळ असेल तो बाबांना त्यांच्याकडे बोलवणार. मी 1 महिना अगोदर बाबांना माझ्याकडे का बोलवू? असे बोलून मोठ्या मुलाने फोन कट केला. इथे 4 सुनांमध्ये भांडण सुरू होते. सगळे एकमेकांना फोन करू लागले. रामेश्वरराव ज्या सुनेच्या घरी होते ती घाबरते आणि तिच्या दोन्ही जावांना फोन करते आणि म्हणते की ते काही मला माहीत नाही. तुम्ही दोघं लवकरच ठरवा की आता बाबा कोणाकडे येणार आहे ते. कारण उद्या महिन्याची 1 तारीख आहे. दादांना सांगून बाबांना घेऊन जायला सांगा. सून आणि मुलांची वागणूक रामेश्वरराव यांच्यापासून लपून राहिली नव्हती. सुनेच्या अशा वागण्यामुळे तो खूप अस्वस्थ झाले होते. ते दुःखी होऊन खोलीत येऊन बसले आणि ढसढसा रडू लागले. त्यांना आज त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची आठवण येऊन लागली. रामेश्वरराव रडता रडता म्हणत होते, सगुणाबाई, तू मला जाऊन फक्त 5 महिने झाले, तोवर माझे काय हाल झाले आहेत. मुलांनी त्यांच्या बाबांना एकेका फुटबॉल सारखं बनवलेलं आहे, ज्यामध्ये ना भावना आहे, ना हृदय आहे, ना माणुसकी आहे. रामेश्वरराव आज त्यांच्या जुन्या गोष्टी आठवू लागले. 6 महिन्यापूर्वी ते त्यांच्या गावी आनंदाने राहत होते. कशाचीच कमतरता नव्हती. त्यांचे घर 2 खोल्यांचे मातीचे घर असले तरी मुलाच्या सुनांच्या शहरातल्या पक्क्या घरांपेक्षा खूप सुखाचे आणि आनंदाने भरलेले होते. रामेश्वरराव यांची गावामध्ये जमीन होती. त्यात ते स्वतः शेती करायचे आणि शेतीमधून मिळालेल्या पैशांतून त्यांनी 4ही मुलांना शिकवले होते. आजच्या 4 मुलांना गावात राहून शेतीची कामे करावी लागू नयेत, कष्ट करू लागू नयेत म्हणून दोन्ही पती पत्नींनी खूप कष्ट करून मेहनत करून आरामदायी नोकरी मिळावी म्हणून त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळावं म्हणून खूप शिकवलं. त्यांची मुले पोलिसात दाखल झाली. एक मुलगा इंजिनियर होता तर दुसरा मुलगा बँकेमध्ये कामाला होता. त्यांची 4ही मुलं सरकारी नोकरीमध्ये होती. रामेश्वरराव आणि सगुणाबाई हे खूप आनंदाने, त्यांना खूप आनंद झाला आणि हेवा वाटत होता की त्यांच्या कष्टाचं फळ आज त्यांना मिळालेलं आहे. म्हणून त्यांची 4ही मुलं सरकारी नोकरी करत आहे. म्हणून त्यांनी मोठ्या थाटामाटात त्यांच्या 4ही मुलांची लग्न लावून दिली. 4 सुना घरामध्ये आल्यानंतर काही दिवसांनी ते आपल्या नवऱ्यासोबत शहरात निघून गेला. पती पत्नी दोघेच गावामध्ये राहिले. एकदा सगुणाबाई म्हणाल्या, अहो, आपली 4ही मुले शहरामध्ये राहतात, तर आपणही आपल्या मुलांसोबत सुनांसोबत शहरामध्ये आरामात राहायला जाऊया आणि तसं पण मुलांसोबत नातवंडांसोबत आपलं म्हातारपण आनंदाने घालूया. पण रामेश्वररावांनी ह्या गोष्टीला नकारच दिला. आत्तापासूनच आपण सुनेकडे जाऊन काय करणार आहे? आरामात इकडेच राहू. जोपर्यंत आपले हातपाय चालत आहे तोपर्यंत आपण दोघे गावीच राहू. उगाचच आपल्यामुळे मुलांना त्रास कशाला द्यायचा? रामेश्वरराव विचार करतात की आपले कच्चे मातीचे घर आहे, त्याला छान पक्के बनवून घेऊ, मग आपण आरामात आपल्या पक्क्या घरात राहू आणि सगुणाबाई तुमच्यासाठी ही सोयीस्कर होईल. गावात आईवडील घर बांधतात असल्याचे सुनांना मुलांना कळाले तेव्हा ते रागवतच म्हणाले, गावात उधळपट्टी करायची काहीच गरज नाही. 2 कच्च्या खोल्या बांधल्या आहेत, ते तुम्हा दोघांसाठी खूप झालं. उगाचच फालतूचा खर्च करण्यासाठी काहीच गरज नाही आणि नको तिथे पैसा अजिबात नासवत बसू नका. पण रामेश्वररावांच्या नशिबाने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. एके दिवशी त्यांच्या बायकोला म्हणजे सगुणाबाईंना हृदयविकाराचा झटका आला आणि ते त्यांच्या पतीला म्हणजे रामेश्वररावांना जगामध्ये एकटेच सोडून देवाघरी निघून गेले. रामेश्वरराव यांची 4ही मुलं आणि सुना काही दिवसांसाठी गावात येतात. आईचा विधी करण्यासाठी आईचा 13व्याचा विधी झाल्यानंतर 4ही मुलं अंगणात बसून चर्चा करतात की त्यांच्या वडिलांची गावातील सर्व जमीन विकली पाहिजे, कारण आम्ही शेतीसाठी गावी येणार नाही. 4ही सुनांनी ह्या गोष्टीला संमती दर्शवली.
आता राहिला प्रश्न बाबांचा. तर आपण गावातील एक घर आणि शेती विकून देऊ आणि आपापसात सामान पैसे वाटप करून घेऊ. पण बाबांना कोण सांभाळणार? रामेश्वररावांना 4 मुले आहेत, पण आज 4ही मुलं अंगणात चर्चा करत होते की बाबांना कोण सांभाळणार. रामेश्वरराव शांतपणे त्यांचे बोलणे फक्त ऐकत होते. तेवढ्यात 2 नंबरचा मुलगा आणि सून आले. असे करू आपण 1 महिना बाबांना आपल्याकडे प्रत्येकाने 1 जणांनी ठेवायचे. असे आपण 4 लोक आहेत. 1 महिना सांभाळल्यानंतर 3 महिन्यांनी परत प्रत्येकाचा नंबर येईल. सगळ्यांनाही हे मान्य झालं. पण जेव्हा मुलं जमीन विकण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कळतं की वडिलांनी असं मृत्यूपत्र वकिलाद्वारे बनवून घेतलं होतं की जोपर्यंत त्यांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांना त्यांच्या नावावरती जमीन कोणालाच विकता येणार नाही. 4ही मुलांना जेव्हा हे समजतं तेव्हा ते घरी येतात. बाबांवरती ओरडतात की तुम्ही असं मृत्यूपत्र बनवूच कसे शकत होता. ह्या गोष्टीमुळे रामेश्वररावांची 4ही मुलं त्यांना खूप त्रास देतात. म्हणून सगळे ठरवतात की आता आमच्याकडे वेळ नाही, चला बाबांना महिनाभर सोबत ठेवू. त्यानंतर जेव्हा आम्ही दिवाळीला येऊ तेव्हा बाबांच्या नावावर जमीन आहे ती विकून आम्ही 4ही भाऊ आपापसात पैसे वाटून घेऊ. आणि सर्वप्रथम रामेश्वररावांना त्यांच्या धाकट्यातून मुलाकडे घेऊन गेले. सध्या ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी राहत होते, जिथे ते मोठ्या कष्टाने दिवस काढत होते. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसून ते विचार करू लागतात की अजून बरेच आयुष्य काढायचे आहे आणि जर त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरात असेच जगावे लागत असेल तर हे जिवंत असतानाच मेलेलं कधीही चांगलं आहे. कारण हे जिवंतपणी नरक बघण्यापेक्षा देवाने मला घेऊन जावं. इतर सर्व प्रकारची बंधने आहेत ना, असून वेळेवर जेवण देत नाही ना, माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्याशी बोलायला वेळ नाही, मला काही त्रास होत आहे हे सुद्धा विचारायला कोणालाच टाइम नाही. एकाच खोलीत बसून रडत असतो, पण मुलाला किंवा सुनेला ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तेवढ्यात खालून सुनेचा आवाज येतो, अहो बाबा, तिथे वर बसून राहणार आहे का? सामान घेऊन खाली या. रामेश्वरराव त्यांचे सामान घेऊन खाली आले आणि पाहिले तर त्यांना घेऊन जाण्यासाठी अजून कोणीच आले नव्हते. त्यांनी विचारले, सुनबाई, मोठा मुलगा तर अजून मला घेण्यासाठी आलेलाच नाही, मग मी कोणासोबत जाणार नाही? तर काय झालं, मी तुम्हाला इकडून तिकडे पाठवण्याचा बंदोबस्त करू शकते. आज पूर्ण 1 महिना झाला आहे आणि आज महिन्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे तुम्हाला इथून जावेच लागणार आहे. तुमचा मुलगा तयार होतोय, ते तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलाच्या घरी नेऊन सोडतील. सुनेचं बोलणं ऐकून रामेश्वरराव यांना काहीच बोललेच नाही. ते ऐकून त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. 4 मुले असून आणि 4 सुना असूनही आज त्यांची काय अवस्था झाली होती. जेव्हा मुलं नाही तेव्हा सगळेच म्हणायचे की तुम्ही राज्य करा, हेच राज्य करणे असते का? असो, रामेश्वरराव लहान मुलासोबतच मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले होते. पाहिले तर मोठी सून माहेरी जाण्यासाठी निघालेली होती. मुलेही तयार होऊन तिकडे फिरत होती. त्यांना आधीच कळाले होते की त्यांचा छोटा दीर बाबांना घेऊन त्यांच्याकडे येत आहे. त्यांनीही बाहेरची खोली आधीच साफ करून ठेवली होती. त्यांची मोठी सून सारिका त्यांना म्हणाली, बाबा, तुमच्यासाठी बाहेरची खोली साफ करून ठेवलेली आहे, तुम्हाला त्यातच राहावे लागेल. रामेश्वररावांनी आतून संपूर्ण घर पाहिलं, कारण मोठ्या सुनेचे घर खूप मोठे होते, मात्र बहुतांश खोल्या कुलूपबंद होत्या. सुनबाई, तू घराला कुलूप का लावून ठेवलेलं आहेस? बाबा, मी आता माहेरी जात आहे, तर घराला कुलूप लावून ठेवूनच जाणार ना. पण सुनबाई, आता मी तर आलो आहे, तर संपूर्ण घराकडे लक्षही देईलच ना. तुम्ही आला आहात म्हणूनच घराला कुलूप लावून जात आहे ना. माझ्या पाठीमागे संपूर्ण घरात फिरत राहणार. तुम्ही बिचारे रामेश्वररावांना खूप वाईट वाटलं होतं, तरी देखील ते काहीच उत्तर न देता शांत बसलेले. थोड्या वेळाने रामेश्वरराव किचनमध्ये गेले तर स्वयंपाकघरातील बहुतांशी सामान संपलेलेच होते. आजूबाजूला थोडे तांदूळपीठ डाळ पडलेली होती. सुनबाई, स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत, तर मग इथे जेवण कोण बनवणार आहे? आणि सुनबाई,
तू माहेरी गेल्यानंतर मला जेवायला खायला कोण देणार आहे? मी काय खाणार आहे? आणि सुनबाई, तू किती दिवस माहेरी जाणार आहेस? रामेश्वररावांनी त्यांच्या मोठ्या सुनेला सारिकाला विचारलं तेव्हा सारिकाला खूप राग आला. तेव्हा सारिकाने सांगितलं, घरात जेवढं काही सामान पडलेलं आहे तेवढं जेवढं काही जेवण तुम्हाला बनवता येईल तेवढे स्वतःच्या हाताने करून खा. तुमच्यासाठी मी काय माझी कामवाली सुद्धा लावून पगार फुकटचा तिला देणार नाही. त्यामुळे जे काही बनवता येईल ते खाऊन पोट भरत राहा. राहता राहिला प्रश्न, मी माहेरी किती दिवस राहणार ते विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण मला जितके दिवस माझ्या आईवडिलांकडे राहायला आवडेल तितके दिवस मी राहील. कारण मी माझ्या मनाची मालकीण आहे. त्यामुळे मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगून जाणार नाही. आता रामेश्वरराव यांची मोठी सून तिच्या माहेरी निघून गेली होती. सगळीकडे प्रत्येक वस्तूला कुलूप लावून ती निघून गेली होती. आता किचनमध्ये फक्त तांदूळ आणि डाळ, तेल आणि मीठ शिल्लक होते आणि फ्रीजमध्ये देखील हिरव्या मिरच्या होत्या फक्त. तेवढ्यातच रामेश्वरराव हे 4-5 दिवस खिचडी बनवून खाऊन झोपत असायचे. परंतु 6वा दिवस उजडला तेव्हा घरातील सर्व सामान संपून गेले होतं. रामेश्वररावांना आता प्रश्न पडला होता, घरामध्ये काय खायचं की उपाशी राहायचं? परंतु त्यांच्या मोठ्या मुलाच्या घराच्या जवळच एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये दररोज भंडाऱ्याचा प्रसाद मिळत असायचा. त्यामुळे रामेश्वरराव तिथे जाऊन जेवण करत असायचे. असं करता करता रामेश्वरराव यांचा त्यांच्या मोठ्या मुलाच्या घरी 1 महिना पूर्ण झाला होता. आता रामेश्वररावांना त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे जाण्याची अजिबात सुद्धा इच्छा उरली नव्हती. रामेश्वररावांनी आता ठरवलं होतं, आता मला 4थ्या मुलाजवळ जाण्याची काहीच गरज नाही. मला सगळ्यांचे वागणे कळून चुकले आहे. आता मी सून मुलांचा अपमान कधी सहन करणार नाही. रामेश्वरराव 1 महिना मोठ्या कष्टाने त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी घालवतात आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा 4ही सुना एकमेकांना फोन करू लागतात आणि असं वाटत होतं की त्यांच्या सासऱ्याची नाहीतर त्यांच्यासाठी काहीतरी मुसीबत येत आहे. पण रामेश्वररावांना आता त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे आणि सुनेकडे जायचेच नव्हते. बाबा, आज तुम्ही तयार व्हा. 1 महिना झाला आहे तुम्हाला आता दुसऱ्या मुलाच्या घरी जायचे आहे. नाही बाळा, मी नाही जाणार त्याच्या घरी. का? काय झालं बाबा? तुम्ही का जाणार नाही त्याच्या घरी? जर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की तुम्हाला 1 महिना सगळ्यांसोबत राहायचं आहे तर मग मध्येच तुम्हाला नाही बोलण्याची काय गरज आहे? रामेश्वरराव खूप विचारपूर्वक आपल्या मुलाला उत्तर देतात की कारण जर ह्या लोकांना आता काही सांगितले तर ते लोक रागवतील आणि मग त्यांनी जे काही त्यांच्या मनात ठरवले आहे ते करू शकणार नाही. म्हणून ते शांत होऊन म्हणतात की बाळा, मी विचार करत आहे की खूप दिवसांपासून गावातील घर रिकामं पडलेलं आहे. दिवाळी ही जवळच येत आहे आणि अंगणात खूप गवत झालेलं आहे. तिथे जाऊन घराची साफसफाई करून घेतो. शिवाय पुढच्या महिन्यात दिवाळीला तुम्ही लोक तिथे येणारच आहेत तर ते घर स्वच्छ पाहिजे ना. घर स्वच्छ असेल तर राहायलाही बरे वाटते. सगळे याच गोष्टीला तयार होतात की चांगलीच गोष्ट आहे. बाबांना जवळ ठेवावेही लागणार नाही कारण ते गावी जाऊन राहू शकतील. मुलगा पटकन बाबांना गावी सोडतो. गावातील आपल्या मातीच्या घरात गेल्यावर रामेश्वरराव यांना खूप आनंद होतो आणि ते सुटकेचा निश्वास सोडतात आणि हे त्यांचे खरे घर असल्याने त्यांना समजते. हे 1 महिन्याच्या कालावधीत रामेश्वरराव यांना एक मोठा निर्णय घेतात. त्यांच्या नावावर जी जमीन होती त्यातूनच 5 गुंठ जमीन विकून टाकतात आणि त्या पैशातून त्यांच्या कच्च्या खोल्यांसमोरील अंगणात पडलेल्या जमिनीवर स्वतःसाठी 2 खोल्यांचं घर बांधतात, ज्या त्यांच्या स्वतःसाठी सर्व सुविधा असतात. गावात लाईटीचा प्रॉब्लेम असतो म्हणून एक इन्व्हर्टरही बसवतात. रामेश्वरराव यांनी स्वतःसाठी गावात असे घर बांधले होते की त्यांच्या एकट्यासाठी भरपूर सुख सुविधांनी ते घर भरलेले होते आणि त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या घरांपेक्षा खूप चांगले होते. या सर्व कामात महिना कसा निघून गेला कळालेच नाही. दिवाळीच्या 4 दिवस आधी मुलांना फोन आला की आम्ही 4ही भाऊ गावी येत आहोत. बाबा, तुम्ही घराची साफसफाई व्यवस्थित केली असेलच, आमच्या राहण्याची सोय देखील करून ठेवा. कारण तुम्हाला तर माहीतच आहे की मुलांना गावी ऍडजस्ट करायला अजिबात अवघड जाऊ नये. शिवाय तुमची जमीनही विकायची आहे. त्यामुळे आठवडा तर जाईलच.
दिवाळीला आठवड्याची रजा घेऊन आम्ही सगळेजण तिथे राहायला येत आहे. रामेश्वरराव काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी मुलं आणि सुना नातवंडे गावी येतात आणि गावी येऊन जेव्हा ते त्यांचे पक्के बांधलेले घर पाहतात तेव्हा त्यांच्या बाबांवर ओरडतात, हे घर कोणी बांधले आहे आणि एवढा पैसा कुठून आला? जर तुमच्याकडे एवढा पैसा होता तर आम्हाला दिला का नाही? जर पैसा आम्हाला दिला असता गावात फालतू खर्च करण्याची काय गरज होती? तेव्हा रामेश्वरराव कडक आवाजात म्हणतात की मी माझी 5 गुंठे जमीन विकली आणि त्याच पैशातून मी स्वतःसाठी हे घर बांधले आहे आणि त्यात सर्व सुख सुविधांनी भरलेलं आहे. बघा, तुमच्या डोळ्यांनी मी माझ्या घरात एसी पासून कूलर पर्यंत सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. काय बाबा, तुम्ही जमीन विकली? तुमची हिंमत कशी झाली जमीन विकण्याची? का? जमीन माझ्या नावावर होती आणि मला माझ्या स्वतःसाठी पक्क्या घराची गरज होती. मला माझ्या हक्काच्या घराची गरज होती. मला आता कच्च्या खोल्यांमध्ये राहायचं नव्हतं, कारण पावसाळ्यात त्या घरामध्ये पाणी गळते. मी माझी जमीन विकून स्वतःसाठी एक छोटेसे घर बांधले. तुम्हाला याचा त्रास का होतोय? तुमच्याकडून तर मी पैसे घेतलेले नाहीत ना बाबा. तुम्ही हे अजिबात चांगले केलेले नाही. 4 मुलं आणि सुना रामेश्वररावांवरती रागवतात. ते रामेश्वरराव मुलांना स्पष्ट शब्दात सांगतात की ही जमीन माझी आहे, माझ्या नावावरती आहे, त्यामुळे ती मी विकली काय आणि तशी ठेवली काय, त्यामुळे तुम्हाला कोणताही फरक पडायला नको आणि तुम्ही लोक माझं काहीही वाकडं करू शकत नाही. कारण रामेश्वररावांच्या मनात कुठेतरी आपल्या मुलाच्या आणि सुनांच्या वाईट वागणुकीचे दुःख होतेच. तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांच्या घरचे दिवस आठवायचे. तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये आपोआपच पाणी यायचे. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की गावी येऊन माझ्या हक्काचं मला राहण्यासाठी जमीन विकून का होईना मी स्वतःचं आरामदायी आनंदाचं जीवन जगण्यासाठी घर बांधेल. मी माझ्या भविष्याचा निर्णय घेतला आहे आणि मी माझ्या म्हातारपणाचा देखील विचार करूनच निर्णय घेतला आहे. रामेश्वरराव यांची 4 मुलं त्यांचे सामान नवीन बांधलेल्या घरामध्ये ठेवू लागले आणि बाबांना विचारतात की ह्या दुसऱ्या खोलीला कुलूप का आहे, हे पण उघडा. तेव्हा रामेश्वरराव म्हणतात की हे घर तुमच्यासाठी बांधलेले नाही. समोर कच्च्या खोल्या आहेत, त्या खोलीमध्ये जाऊन तुमचे सामान ठेवा आणि तिथे जाऊन राहा. का बाबा, तुम्ही आम्हाला काय समजत आहे? तेव्हा रामेश्वरराव म्हणाले, तेच जे तुम्ही लोक मला समजत होते. मी जेव्हा तुमच्या घरी राहायला आलो होतो राहण्यासाठी, तेव्हा तुम्ही मला अशाच खोलीमध्ये झोपायला जागा दिली होती. स्वतः एसीच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचे आणि मला वरच्या मजल्यावरच्या स्टोरूम मध्ये मच्छर चावायचे आणि तिथे झोपायचो. आणि आज जेव्हा तुम्ही माझ्या घरी आला आहात तेव्हा मी तुम्हाला स्टोरूम तर देत नाही ना, तर कच्ची मातीचे जे घर आहे ते खूप स्वच्छ आहे, तिथे बसायला आणि झोपायलाही जागा देत आहे. जाऊन तुमचे सामान तिथे ठेवा आणि तिथे जाऊन राहा. बाबांचे हे बोलणे ऐकून मुलांना खूप राग आला. बाबा, हे काय फालतू गोष्टी कोणत्या बोलत आहे? ठीक आहे, तुमची खोली नका देऊ, पण ज्या दुसऱ्या खोलीला कुलूप लावले आहे त्याची तर चावी द्या. नाही बाळा, मी ती खोली पाहुण्यांसाठी ठेवलेली आहे, तुमच्यासाठी उघडणार नाही. बाबांची ही वृत्ती बघून सोन आणि मुलं हे निशब्द झाले. पण बाबांच्या बोलण्याचा त्यांच्याकडे उत्तरच नव्हते, कारण त्यांनाही त्यांच्या घरात असेच कुलूप लावून ठेवले होते. रामेश्वररावांनी त्यांच्या छोट्या स्वयंपाक घरातून जेवण बनवून खायला सुरुवात केली होती. सोबतच त्यांनी आपल्या लहान लहान नातवंडांनाही जेवण बनवून जेवायला बोलवून घेतलं. जेव्हा त्यांची मुले आणि सुना त्यांच्याकडे जेवायला आले तेव्हा रामेश्वरराव म्हणाले की मी जेवण फक्त स्वतःसाठी बनवलं होतं. तुम्ही लोक तुमच्या जेवणाचं काय आहे ते बघून घ्या आणि सोय करा. असे कच्च्या खोलीचे एका बाजूला चूल आहे. जर तुमच्यापैकी कोणाला चुलीवर जेवण बनवता येत असेल तर स्वतःसाठी जेवण बनवून घ्या आणि खा. मी तुम्हाला माझ्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करू देणार नाही, कारण माझ्या स्वयंपाकघरातील भांड्यांना मला कोणी हात लावलेलं अजिबात आवडत नाही. आता मी ते सहन देखील करणार नाही. आता सुनांना त्या बोललेलं सर्व बोलणं आठवत होतं की कशा प्रकारे आपण आपल्या सासऱ्यांचा अपमान केला आहे आणि सासऱ्याला हिणवलेला आहे. त्याच पद्धतीने रामेश्वरराव देखील त्यांच्या सुनांना आज बोलत होते. रामेश्वरराव त्यांची 4 मुलं इथे त्यांची जमीन विकायला गावाला आले होते.
पण इथे काही वेगळंच घडलं होतं. रिकाम्या पोटी झोपू शकत नव्हते. त्यांनी सासऱ्यांना खूप विनंती केला, पण रामेश्वरराव त्यांच्या सुनेला त्यांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकच करून देत नव्हते. कसे बसे सर्वांनी त्यांचे पोट भरले, पण रामेश्वररावांनी त्यांना आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवून दिलेच नाही. रात्रीच्या वेळी मच्छर चावल्याने चारी मुलं आणि सुनांची अवस्था खूपच वाईट झाली होती. आपल्या सुना आणि मुलांना अशा प्रकारे त्रासलेलं पाहून रामेश्वररावांना क्षणभर वाईट वाटले. आपल्या मुलांसोबत आणि सुनांसोबत ते चांगल्या पद्धतीने वागत नव्हते. त्यांना माझ्या नवीन घरात येईल शेजारच्या खोलीमध्ये बोलवायला हवं होतं, पण पुढच्या आणि दुसऱ्या क्षणी त्यांना त्यांच्या मनामध्ये विचार आला. मुलांनी आणि सुनेने त्यांच्या घरात रामेश्वररावांना केलेली वागणूक आठवते आणि ते त्यांची 2 पावले मागे घेतात. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळते की रामेश्वररावांच्या सर्व सुना आणि मुले आले आहेत, तेव्हा ते जाऊन त्यांना भेटतात आणि म्हणतात की तुम्ही सगळे आले आहेत, हे खूप चांगले झाले. आता दिवाळीनंतर जा आणि आता प्रत्येक सण बाबांसोबत साजरे करा, कारण आता शेवटी बाबा एकटेच इथे राहिले आहेत. आता त्यांच्या 4 मुलांना खूप त्रास वाटला होता. त्यांनी लगेचच त्यांची परतीची तिकीटं बुक करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बसला देखील खूप गर्दी असल्यामुळे त्यांना तिकिटे लवकर मिळालीच नाही. रामेश्वररावाने सकाळी पहाटे 5 वाजता उठण्याची सवय असल्यामुळे आणि नंतर पूजेनंतर त्यांनी शंख वाजवला. त्या शंखाचा आवाज ऐकून 4 मुले आणि सुना ओरडतच बाहेर अंगणात आले. काय बाबा, खूप मुश्किलीने झोप लागली होती आणि तुम्ही सकाळी सकाळी शंख वाजवून आम्हाला उठवले. इतक्या सकाळी सकाळी शंख कोणी वाजवतं का? यावर रामेश्वरराव कडक शब्दात बोलतात की हे तुमचे घर नाही, माझे घर आहे. जेव्हा मी तुमच्या घरी 5 वाजता उठायचो तेव्हा तुम्ही लोकांनी मला 5 वाजता उठायला मनाई केली होती, पण माझ्या घरी मी माझ्या इच्छेनुसार उठेल आणि जगेल. तुम्ही मला माझा हिशोब ठेवणारे कोणी नाही. रामेश्वररावांचे ते बोलणे ऐकून सगळेजण गप्प झाले, कारण त्यांच्याकडे बाबांना द्यायला काहीच उत्तर नव्हते. रामेश्वरराव तयार होऊन बाजारात जायला निघाले. तेव्हा मुलांनी विचारले की कुठे जात आहे बाबा, आणि तुम्ही घराला कुलूप लावून का जात आहे? घराला कुलूप लावायची काही गरज आहे का? तुमच्या घरातून काही चोरीला नेणार आहे का? आम्ही आणि हे घर आमचे आहे का? बाळा, माझे घर तुमचे आहे आणि तुमचे घर माझे नाही का? जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही सर्वांनी तुमच्या घराला कुलूप लावलेच होते की? तुमच्या बायका कुलूप लावून बाहेर निघून सुद्धा जात होत्या, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमचा बाप तुमच्या घरातून काही चोरी करणार आहे का? तेव्हा तर तुम्हाला असेच वाटले ना की बाबांच्या भरोशावरती घर आम्ही का सोडू? बाबा, आमच्या घरातील कोणतीही वस्तू चोरून घेऊन जाऊ शकतात. बाळांनो, गेल्या 3 महिन्यात सुना आणि मुलांनी त्यांना एक एक भाकरी आणि एक एक कपड्याची तळमळ करायला लावली होती. आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरात ते खूप रडले होते. आपल्या मुलाच्या घरी आणि सुनेच्या घरी राहूनही त्यांना खूप दुःख झाले होते आणि प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची आठवण येत होती. बाजारातून आल्यानंतर रामेश्वरराव यांनी आणलेले सर्व सामान सुना आणि मुलांना दाखवले. त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बाजारातून खरेदी करून आणल्या होत्या. त्यामध्ये मिठाई असेल, कपडे असतील आणि घरातील फळे फुले असतील, अशा प्रकारे भरपूर वस्तू रामेश्वरराव यांनी त्यांच्यासाठी बाजारातून विकत आणल्या होत्या. जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाने सांगितलं, बाबा, तुम्हाला लाज वाटत नाही का असल्या फालतूंच्या ह्या गोष्टींवरती खर्च करायला? तेव्हा रामेश्वरराव यांनी जोरात थप्पड त्यांच्या मुलाच्या गालावरती मारली आणि लाज वाटत नाही का तुझ्या बाबांना अशा शब्दामध्ये उत्तर द्यायला? अरे मुला, तुमच्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करता, परंतु म्हाताऱ्या बापासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करायला लाज वाटत आहे. संपूर्ण आयुष्यभर काबाड कष्ट करून मी तुम्हा चौघांना देखील शिकवलं आणि आज तुम्ही माझा 1-1 रुपयांचा हिशोब लावत आहे. कधी एक डॉक्टरची गोळी आणली तर सांगता आम्ही काय तुमच्या दवाखान्याचा खर्च करायला मक्ता उचलला आहे का? त्यांच्या वडिलांचे असे बदललेले वागणे पाहून त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आता काहीच समजत नव्हते. त्यांना पूर्णपणे कळून चुकले होते की बाबांशी भांडण्यापेक्षा एकत्र राहणे खूप चांगले आहे. प्रत्येक जण बाबांची माफी मागू लागतात आणि म्हणतात की बाबा, आम्हाला माफ करा, आमच्या बरोबर शहरात चला. आता आम्ही तुम्हाला शहरात चांगले ठेवू, तुमची
चांगली सेवा करू आणि प्रेमाने सांभाळू. आता आम्ही तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची एकही संधी देखील देणार नाही. त्यावर रामेश्वरराव म्हणतात की आता मला तिथे शहरात यायची काहीच गरज नाही. मी शहरालाच माझ्या गावी आणले आहे. माझ्या घरात कसलीच उणीव नाही ते सांगा. जर तुम्हाला माझी सेवा करायची एवढीच इच्छा असेल तर जी सून आणि मुलगा माझ्याकडे 10-15 दिवस राहतील, मी त्यांना माझ्या जमिनीतून जे काही पैसे येतील त्यातून थोड्याशा पैशांची मदत करेल. पण मी माझे सर्व पैसे कोणालाही देणार नाही. आता अशी परिस्थिती झाली आहे की दर 2 महिन्यांनी एक मुलगा आणि सून आपल्या मुलासह पत्नीसह गावी बाबांकडे राहण्यासाठी येत होते. त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांची सेवा करायची आणि त्या बदल्यात रामेश्वरराव त्यांना त्यांच्या शेतीतून मिळालेल्या पैशातून मदत करायचे. म्हणूनच मित्रांनो, तुमच्याकडे म्हातारपणापर्यंत जर काही प्रॉपर्टी, पैसा, जमीन असेल तर तुम्ही तुमचे म्हातारपण चांगले घालवण्यासाठी त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करू शकता. पुढे ती प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्याच नावावर होणार असते. पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सन्मानाने जगा. नाहीतर 4 काही 5ही मुले असली तरी रामेश्वररावांची ज्या प्रकारे हाल झाले तसेच तुमचे देखील होतील. त्यामुळे रामेश्वररावांनी सारखाच योग्य निर्णय घ्या. आजच्या काळात खूप महत्वाचे आहे ते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही रामेश्वररावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला? योग्य वाटला की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.